नमस्कार विद्यार्थी मित्रो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आत्ताच महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत एक नवीन जाहिरात उपलब्ध झालेली आहे आणि याच्या परीक्षा साधारणतः 5 जानेवारी ते 14 जानेवारीच्या दरम्यान 2024 दरम्यान होणार आहेत. आणि फार मोठी संधी म्हणूया की पोलीस भरतीला पॅरेलल अशी ही एक प्रक्रिया आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं या भरतीकडे लक्ष नसतं किंवा पोलीस भरती जसं दरवर्षी भरत असते, दरवर्षी त्याची जाहिरात निघते, त्या पद्धतीने ही जाहिरात निघत नाही. पण उत्पादन शुल्क विभागातील जवान हा पोलीस शिपायाप्रमाणेच या ठिकाणी काम करत असतो. पण या पदाशिवाय आणखी 3-4 पदांचा उल्लेख मी या ठिकाणी करेन. या पदाच्या भरतीच्या अनुषंगाने द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण हे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. याशिवाय द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती ह्या बॅचच्या अनुषंगाने एक रेकॉर्डेड बॅच म्हणजे तुम्हाला किमान कालावधीमध्ये जे आजपासून जर विचारात घेतला तर साधारणतः फक्त 40 ते 50 दिवसाचा कालावधी या परीक्षेसाठी उपलब्ध आहे. आणि या उपलब्ध कालावधीमध्ये या परीक्षेला यशस्वीपणे सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत रेकॉर्ड केलेली बॅच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. तत्पूर्वी या परीक्षेच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती समजून घेऊया. ही परीक्षा साधारणतः 5 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान होणार आहे. पण या संदर्भाची युनिक अकॅडमीची बॅच 23 तारखेला ही बॅच आपल्याकडे उपलब्ध होत आहे. मग या उत्पादन शुल्क विभागामार्फत जी जाहिरात निघालेली आहे त्यातली पदं कोणकोणती आहेत? लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान हा स्वतंत्र पद आहे. जवान आणि वाहन चालक म्हणजे त्यांच्या परिभाषेमध्ये तो जवानही असला पाहिजे आणि तो वाहन चालकही असला पाहिजे असं स्वतंत्र पद या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. आणि याशिवाय जे 5वं पद आहे चपराशी या अनुषंगाने विचारात घेतलेले आहे. याची साधारणतः 717 पदं या विभागामार्फत भरली जाणार आहेत. मित्र हो, या विभागामार्फत जी जाहिरात काढण्यात आलेली आहे याची परीक्षा TCS मार्फत होणार आहे. TCS या संस्थेमार्फत होणार आहे. ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा होणार आहे. मग या परीक्षेच्या संदर्भात एक बेसिक माहिती मी पहिल्यांदा तुम्हाला देऊ इच्छितो आणि त्यानंतर मूलतः ज्यावरती ही परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत तुम्हाला व्यवस्थित मला माहिती द्यावायची, जेणेकरून रेकॉर्डेड बॅचच्या माध्यमातून तुम्हाला काय त्याचा फायदा होऊ शकतो हे मी स्पष्टपणे सांगेन. पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया, ही 4 पदं आहेत आणि त्या पदाच्या अनुषंगाने त्यांची वेतन श्रेणी या ठिकाणी स्पष्टपणे केलेली आहे. लघुलेखक, निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, जवान, जवान आणि वाहन चालक आणि चपराशी अशी एकूण 5 पदासाठीची ही जाहिरात आहे. याच्या पुढे जाऊया आपण. याच्यासाठी पात्रता काय हे आपण थोडंसं व्यवस्थित लक्षात घेऊया. किमान 18 वर्ष सगळ्यांना आवश्यक आहे. 18 वर्ष पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच ही परीक्षा देता येणार आहे. आपण शैक्षणिक अर्थ याच्यानंतर विचारात घेऊ. इथं अमागास म्हणजे ओपनच्या कॅन्डिडेटना सर्वसाधारणपणे 40 ही वय लागू करण्यात आलेलं आहे आणि सर्व मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा सर्वच घटकांना 45 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येणार आहे. ह्या पुढील संदर्भ तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध झालेल्या बाबीनुसार पाहू शकता. खेळाडूच्या बाबतीत याच्यात वयाची अट दिलेली आहे, माजी सैनिकाच्या बाबतीत दिलेली आहे, दिव्यांग उमेदवाराच्या बाबतीत दिलेली आहे, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त जे महाराष्ट्रातील उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात ही वयाची अट विचारात घेतली गेलेली आहे. आपण पुढे जाऊया. शैक्षणिक अर्हतेकडे आपण विचारात घेऊया. लघुलेखक, लघुटंकलेखक या दृष्टिकोनातून जर विचार केला, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उच्च नव्हे, माध्यमिक. माध्यमिक याचा अर्थ SSC, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र SSC. आणि तिसरं पद जे आहे जवान आणि वाहन चालक याला मात्र 7वी उत्तीर्ण आहे. आणि याशिवाय चपराशी या पदासाठी मात्र SSC इथं विचारात घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल, 5 पदापैकी 4 पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. जवान आणि वाहन चालक या पदासाठी मात्र 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याची जी पहिली जी 2 पदं आहेत याला मात्र तुमची टायपिंगची परीक्षा, शासनमान्य टायपिंगची परीक्षा तुम्ही पास होणं आवश्यक आहे. या ठिकाणी 100 शब्दाची प्रतिमर्यादा विचारात घेतलेली आहे आणि या ठिकाणी 80 शब्दाची प्रतिमर्यादा विचारात घेतलेली आहे. याच्याही पुढे आपण जाऊया. हे झाल्या बेसिक, त्यांची शैक्षणिक अर्हता, वयाची अर्हता या ठिकाणी, प्लस याशिवाय शैक्षणिक अर्हतेशिवाय ज्या पदासाठी जे आवश्यक आहे, उदाहरणार्थ टायपिंगसाठी
टायपिंगचा कोर्स तुम्ही केलेला असणं आवश्यक आहे. जवानासाठी शारीरिक क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. वाहन चालकासाठी वाहन परवाना तुमच्याकडे असला पाहिजे. ह्या अटी या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहे. यानंतर आणखी एक शारीरिक पात्रता या ठिकाणी, ही शारीरिक पात्र कोणासाठी आहे? फक्त जवान आणि वाहन चालक या दोघांसाठी ही लागू होणारी आहे. उंची किमान पुरुष उमेदवारासाठी 165 सेंटीमीटर आवश्यक आहे, तिथंच महिलांना 160 सेंटीमीटर आहे. छातीच्या बाबतीत जे पोलीस भरतीला लागू आहे 79 सेंटीमीटर नॉर्मल न फुगवता, आणि फुगवल्यानंतर ती 5 सेंटीमीटर फुगल्याशिवाय ही महिलांसाठी अट लागू नाही आहे. नंबर 3 वजन ही अट दोन्ही इथं पुरुषांसाठी लागू नाही आहे, पण महिलांसाठी मात्र ती किमान 50 किलो वजन महिलांचं असणं आवश्यक आहे. ही शारीरिक पात्र या ठिकाणी विचारात घेत आहे. आता याच्या पुढे जाऊन आपण लक्षात घेऊया, या 5 पदाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पदासाठी परीक्षेचे वेगवेगळे टप्पे आहेत. इथं आपल्याला लक्षात घेता येईल, याच्यातील सगळ्यात पहिलं पद घेऊया जवान. याच्यासाठी 2 परीक्षा पद्धती विचारात घेतलेत. एक लेखी परीक्षा आहे, ती साधारणतः 120 गुण हे लेखी परीक्षेचे आहे, आणि त्यांची शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी ही 80 गुणासाठी होणार आहे. एकूणच ती 200 गुणाची परीक्षा असणार आहे. जवान आणि वाहन चालकासाठी लागू असलेली लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा हेही सेम आहे, 120 आणि 80 अशी एकूण 200 गुणाची. याशिवाय त्याच्याकडे काय असणं अपेक्षित आहे? हलकं किंवा जड वाहन चालकाचा परवाना त्याच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच या पदासाठी तो पात्र ठरणार आहे. चपराशी पदासाठी फक्त लेखी परीक्षा असणार आहे, ती 200 गुणाची असणार आहे. इथं वेळ मी दिलेला नाही, पण तो 120 मिनिटाचा वेळ यासाठी लागू आहे, म्हणजे 2 तासामध्ये 200 प्रश्न सोडवायचे. आणि चौथ्या कॅटेगरीमध्ये लघुलेखन आणि लघु टंकलेखन हे 2 पद आहेत. याच्यासाठी लेखी परीक्षा महत्वाची आहे, आणि यानंतर लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढे जी टायपिंगची परीक्षा तुम्ही पात्र दिलेली आहे ती शहानिशा करण्यासाठीची लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी ती 80 गुणाची असणार आहे. अशी 200 गुणाची परीक्षा या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. आपण याच्या पुढे जाऊन पाहू, प्रत्येकामध्ये लेखी परीक्षा आहे, त्यामुळे लेखी परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे. त्या दृष्टिकोनातून ऑनलाईनचा अभ्यासक्रम का आहे आपल्याला विचारात घेता येईल. आता अभ्यासक्रमामध्ये ह्या जे 3 पद आहेत, लघुलेखक, लघु टंकलेखक, जवान आणि वाहन चालक, या 4 पदासाठी साधारणतः हा अभ्यासक्रम विचारात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. आणि इथं जर व्यवस्थित लक्षात घेतलं, प्रत्येक विषय इथे 30-30 गुणाच्या दृष्टिकोनातून विचारात घेतलेला आहे. बुद्धिमापन चाचणी इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप डोळ्यासमोर ठेवलं, कारण आपल्याला फार वेगळ्या पद्धतीनं जायचं नाही, कारण तुम्हाला 1.5 महिन्याचाच कालावधी या परीक्षेसाठी दिलेला आहे. आणि काय पद्धतीचे प्रश्न बुद्धिमापन चाचणीवरती येऊ शकतात याचा जर फक्त अंदाज घ्यायचा असेल तर आपल्याकडे उपलब्ध असलेले 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचे जर पुस्तकं डोळ्यासमोर ठेवलात तर तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ते व्यवस्थित लक्षात येऊ शकते. त्यानंतर सामान्य ज्ञान ही कॅटेगरी, याचं आपण व्यवस्थित विश्लेषण घेऊ. मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण साधारणतः 30-30 प्रश्नाचा विचार केला, 120 प्रश्न तुम्हाला विचारात घेतले जाणार आहेत, आणि यासाठी फक्त 90 मिनिटाचा कालावधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. हे या ठिकाणी आपल्याला विसरायचं नाही. आणि जवान आणि वाहन चालक उत्पादन आपण आताच पाहिलेलं आहे. याशिवाय सगळ्यात शेवटचा एक जो भाग पद आहे चपराशी, मी आता सुरुवातीला काय सांगितलं, लघुलेखन, लघु टंकलेखन, जवान आणि वाहन चालक यासाठी 30-30 गुणाचा प्रश्न आहे. मात्र चपराशी या पदासाठी जर व्यवस्थित पाहिलं, बुद्धिमापन चाचणी 50 गुणासाठी आहे, सामान्य ज्ञान 50 गुणासाठी आहे, मराठी व्याकरण 50 गुणासाठी आहे, इंग्रजी व्याकरण 50 गुणासाठी आहे. एकूण 200 प्रश्न विचारात घेतले जाणार आहे, आणि 200 गुण याला विचारात आहे, आणि याला लागणारा वेळ आहे किंवा उपलब्ध करून दिलेला वेळ आहे 120 मिनिट. याला या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. म्हणजे मी कशासाठी असं बोलतोय, जर वाहन चालक असेल तर त्याला लायसन्स सादर करावं लागेल, जवान असेल तर त्याला फिजिकल चाचणीला सामोरं जावं लागेल, लघु टंकलेखक असेल तर त्याला टायपिंगचं कौशल्य त्याच्याकडे आत्मसात असणं आवश्यक आहे. चपराशी पदासाठी मात्र असं कुठलंही
अतिरिक्त कौशल्य असणं अपेक्षित नाहीये. म्हणून इथं परीक्षा मात्र 200 गुणाची, 200 प्रश्नाची आणि 120 मिनिटाची आहे. आता आपण थोडंसं या सर्व अभ्यासक्रमाचा विचार करता विश्लेषण आपण लक्षात घेऊ. कारण 4 विषय घटकाला विचारात घेऊनच TCS तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आणि हे 4ही विषय तुम्ही 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलेले आहात, अभ्यास केलेले आहात. म्हणजे सरळ सरळ आपण सांगता येईल इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत मराठी आणि इंग्रजी विषय नित्यनेमाने आपण शिकलेला आहे. त्यामुळे साहजिक आहे मराठी आणि इंग्रजीचा संदर्भ या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिकलाय म्हणून इथं मराठी आणि इंग्रजीचा विशेष विचार केलेला नाही, तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ज्या विभागामध्ये काम करत आहात या विभागाचा संदर्भात थेट मराठी भाषिकाशी येतो. म्हणजे अधिवास ज्यांचा आहे त्याच्याशी आहे, त्यांचा संबंध मराठी लोकांशी येत असल्यामुळे मराठी भाषा येणं आवश्यक आहे. कार्यालयीन संदर्भ विचारात घेतला, GR हे इंग्रजीमध्ये उपलब्ध होतात, त्या अनुषंगाने त्यांना जुजवी इंग्रजी येणं आवश्यकच असतं. म्हणून मराठी आणि इंग्रजीचा 50% विचार संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये. दुसरा भाग याला बुद्धिमापन चाचणीची जोड दिलेली आहे. आता पहा, आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंकगणित हा विषय पहिलीपासून आहे. जेव्हापासून आपण अभ्यास करायला शिकलो तेव्हापासून 1-2 पासून सुरू केलेलं आहे, 1, 2, 3 पासून केलेले आहे, पाढे आपण अभ्यास केलेले आहेत. अंकगणितीला धरूनच गणितीय मधला जो बुद्धिचातुर्याचा भाग आहे, आपण ज्याला म्हणतो बुद्धी लावावी लागते, विचार करावा लागतो, तर मग आपल्याला उत्तरापर्यंत जाता येऊ शकतं. ही वेगवेगळ्या क्लुप्त्या करतो आपण म्हणतो, किंवा साध्या सोप्या गोष्टी आहेत की गणितीय प्रक्रिया व्हर्च्युअल पद्धतीने करून त्याचं उत्तर काढणं म्हणतो. तर ह्या विषयाव्यतिरिक्त तुमची क्षमता, तुमची 10वी पर्यंतची क्षमता कशी विकसित झालेली आहे या दृष्टिकोनातून तुम्ही किती वेगाने विचार करू शकता, किती कमी कालावधीमध्ये एखाद्या प्रश्नाचं सोल्युशन करू शकता, या दृष्टिकोनातून बुद्धिमापन चाचणीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आता इथे सामान्य ज्ञान या अंतर्गत जर विचार करायला लागलो तर इथं पहा, त्यांनी स्पष्टपणे केलेले आहे भूगोल. आपण विषयाकडे जाऊया. भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी. इथे स्पेसिफिक विचार करायला गेलं तर भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी 10वी पर्यंत हे विषय आपण शिकलेले आहे. 5वी पासून 10वी पर्यंत भूगोलाचा अभ्यास झालेला आहे, इतिहासाचा अभ्यास झालेला आहे. 8वी ते 10वीच्या दरम्यान आपण नागरिकशास्त्राचाही अभ्यास केलेला आहे. म्हणजे ज्या देशामध्ये राहतो, ज्या राज्यामध्ये राहतो, तेथील शासन व्यवस्था कशा पद्धतीने चालते याचा संपूर्ण अभ्यास आपण राज्यशास्त्र या विभागामध्ये करतो. भूगोलाचा विचार करता हवामानशास्त्र आहे, प्राकृतिक रचना आहे, पाऊस भाग आहे, जमीन पिकाचा भाग आहे, तर तुम्ही त्याच्याशी संबंधित आहात ही बेसिक माहिती तुम्हाला असली गेली पाहिजे. या दृष्टिकोनातून भूगोलाचा संदर्भ आहे. याशिवाय ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, चालू घडामोडी म्हणजे काय? सध्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय किंवा तुमच्या जिल्हा स्तरावर काही दररोज घडामोडी घडत असतात. मग ह्या घडामोडीशी तुम्ही वाकिफ आहात का? त्याच्याशी माहिती तुमच्याजवळ अद्ययावत माहिती आहे का? आपण फॉर एक्झाम्पल असं विचार करू, आत्ताच वर्ल्ड कप आपला संपन्न झाला. मग वर्ल्ड कप जर तुम्ही पाहिलेला आहात तर वर्ल्ड कपमधल्या महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहीत आहेत का? ह्या प्रश्नाच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत येऊ शकणार आहे. त्यामुळं चालू घडामोडी या अंतर्गत फक्त क्रिकेटच नव्हे तर विविध पुरस्कार, साहित्य क्षेत्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काही बदल झालेले आहेत. चालू घडामोडीमध्ये या बाबींचा विचार आपल्याला करता येऊ शकेल. महत्त्वाचा भाग इतिहासाचाही आपल्याला उल्लेख या ठिकाणी करता येईल. आपला देश स्वतंत्र झाला त्याच्यापूर्वी ब्रिटिशांचे राज्य आपल्या देशामध्ये कधीपासून सुरू झालं तिथपासून आत्तापर्यंत. तसं जर पाहता मित्रांनो, हा अभ्यासक्रम फार व्याप्त आहे, पण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून वरवरच्या बाबी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मी फॉर एक्झाम्पल काय म्हणेन, गांधी युगाबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे, टिळक युगाबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे, क्रांतिकारी चळवळीबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे, राष्ट्रीय काँग्रेस तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपल्या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी वर्तमानपत्राचा रोल किती महत्त्वाचा आहे, पहिले वर्तमानपत्र असे कोणते आहेत की या पद्धतीने ते कामं केलेले आहेत, किंवा आपल्या भारतातील महत्त्वाचे जे काही राजकीय नेते आहेत की आपल्या ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार मोठं योगदान दिलेले आहे, याच्याबाबतची माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता साधारणतः 30 प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञान या घटकांतर्गत विचारात घेतले जाणार आहेत. याच्यानंतरचे आणखी एक बाब मी फक्त या ठिकाणी क्लिअर आउट करू शकतो, ते म्हणजे जवान
आणि जवान आणि वाहन चालक या ज्या दोन बाबी आहेत याच्यासाठी शारीरिक परीक्षा या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. पुरुषासाठी 1.5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक हे 3 बाबी विचारात घेतलेल्या आहेत. मैदानी प्रकार आहेत. याच्यासाठी 30 गुण, 30 गुण आणि 20 गुण अशा पद्धतीने 80 गुणाचा विचार आहे. हेच महिलांच्या बाबतीत विचार करता 1 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक इथंही 30, 30 आणि 20 असा 80 गुणाचा विचार या ठिकाणी. या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, माझा साधा प्रयत्न हा व्हिडिओ तुमच्या पुढे देण्यामागचं हे कारण आहे की ऑलरेडी ही सगळी माहिती तुम्ही पाहिलेली आहे, वेबसाईटवरती अभ्यासलेली आहे, त्या आधारावरती तुम्ही फॉर्म भरलेलं पण आहे. कारण ही पहिली जाहिरात अशा पद्धतीनं आहे की जाहिरात डिक्लेअर करत असतानाच परीक्षेची डेट पण त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे इथं मर्यादा स्पष्ट आहे. परीक्षेची डेट ऑलरेडीच डिक्लेअर झालेली असल्यामुळं उपलब्ध 40 ते 50 दिवसामध्ये या संपूर्ण अभ्यासक्रमाला गवसणी घालायची आहे. ज्या लोकांना जवान आणि वाहन चालक या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, सायमल्टेनियसली त्यांना शारीरिक कसरतीवरतीही लक्ष द्यावायचं आहे. कारण त्याच्यासाठी तुम्हाला 80 गुण दिलेले आहेत. म्हणजे इनडायरेक्टली जवळजवळ 40 ते 50% गुण तुम्हाला त्या ठिकाणी 40% गुण विचारात घेतलेले शारीरिक चाचणीसाठी. जरी लेखी चाचणीसाठी जरी 60% गुण दिलेले असले तरी पण 60% गुण हे तुमचा अहम रोल विचारात घेणार आहेत. ह्यासाठीच युनिक अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. या बॅचची काही वैशिष्ट्ये आहेत आपल्याला सांगता येईल. संपूर्ण जो काही तुम्हाला मी आत्ता अभ्यासक्रम स्पष्ट केला त्या अभ्यासक्रमावर आधारित रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध केलेले असतील. किमान 100 ते 125 तासाचे घड्याळी तासाचे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्व विषयाच्या अनुषंगाने. तज्ज्ञ विषय प्राध्यापकामार्फत हे रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध करून दिलेले आहेत. याशिवाय तुम्हाला PDF स्वरूपामध्ये डिजिटल नोट्स ही आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. याशिवाय इथं स्पेसिफिक 5000 प्लस PIQ सराव प्रश्न म्हणलेला आहे. हे ऑनलाईन तुम्हाला का उपलब्ध करून दिलेले आहे? याच्यापूर्वी TCS IBPSने जेवढ्याही परीक्षा घेतलेल्या आहेत या अभ्यासक्रमावर आधारित त्याचे सगळे आयोगाने TCS आणि IBPSने जे काही प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांचा संच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. याशिवाय याच्यात 50% रोल मराठी आणि इंग्रजीचा असल्या कारणामुळे मराठी इंग्रजीचे विशेष सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला या बॅचच्या कोर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त द युनिक अकॅडमीच्या मार्फत आणखी एक बाब तुमच्या पुढे सांगणं अपेक्षित राहील. द युनिक अकॅडमीचं पब्लिकेशन युनिट ही काम करतं आणि दर्जेदार साहित्य आपल्याला उपलब्ध करून देत असतं. सर्वच विद्यार्थ्यांना बॅच अपेक्षित असेल असं नाही, मात्र या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जर परिपूर्ण साहित्य जर तुम्हाला उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणे तुम्हाला घर बसल्याही या परीक्षेचा अभ्यास करता येणार आहे. प्रकाशित केलेली ही महत्त्वाची पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय. मराठीसाठी निलेश देशपांडे यांचं दुसरं पुस्तक आहे. इंग्रजीसाठी जे की हे 2च विषय आहेत की तुमचे 50% गुण कव्हर करणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही पुस्तकं तेवढीच महत्त्वाची आहेत. आत्ताच गट ब ची परीक्षा संपन्न झाली. त्यातील ग्रॅमॅटिकल भागचा विचार करता जवळजवळ 75% प्रश्न या इंग्रजी व्याकरणा पुस्तकामधून उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळं विशेष विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, कारण हे पुस्तक आत्ताच्या परीक्षा पद्धतीला अनुसरून अभ्यासक्रमाला अनुसरून बनवलं गेलेलं आहे. याशिवाय बुद्धिमापन चाचणीचा भाग आहे. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण एकच स्वरूपामध्ये आत्ताच्या सर्व परीक्षेला लागू असलेले सर्व प्रकरणे या बुद्धिमापन चाचणी म्हणून उपलब्ध आहेत. देवा जाधव यांचं प्रसिद्ध चालू घडामोडीचं पुस्तक हे युनिक पब्लिकेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे या ठिकाणी उपलब्ध आहे. हे म्हणजे पूर्ण अभ्यासक्रमाला पकडून ही पुस्तक आहे. सरळ चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी, इंग्रजी आणि मराठी, आणि जो चौथा भाग होता सामान्य ज्ञान. या सामान्य ज्ञानाअंतर्गत सामान्य विज्ञान, भूगोल, भारतीय संविधान, अर्थशास्त्र आणि इतिहास ही 5 पुस्तकं तुम्ही कुठल्याही परीक्षेला जरी सामोरं गेलात, या 5 पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही आयोगाने म्हणजे TCSने प्रश्नपद्धती विचारात घेतलेल्या त्या लागू असलेला सगळा अभ्यास या पुस्तकामध्ये विचारात घेतला गेलेला आहे. जेणेकरून अशा प्रकारच्या परीक्षा आणि किमान कालावधीमध्ये तुमचा अभ्यास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ह्या 5 पुस्तकाची सिरीज आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. हे तुम्हाला वाटलं तर बुद्धिमापन चाचणीचं हे पुस्तक आहे, जे आपल्याकडे साहिल तिवारी व अजिंक्य कोकितवार यांनी लिखित असलेलं पुस्तक आहे. याशिवाय युनिक अकॅडमीच्या तज्ज्ञ संपादकीय मंडळाकडून तयार करण्यात आलेलं हे 5 पुस्तकाची सिरीज आहे. भारतीय संविधान,
त्यानंतर भारताचा भूगोल, ही 5 पुस्तकाची सिरीज तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय देवा जाधवर सरांचं चालू घडामोडीचं पुस्तक ही साधारणतः तुम्हाला उपलब्ध आहे. जर नजीकच्या कालावधीमध्ये 2024च्या अनुषंगाने नवीन इयरबुक ही सरांचं लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपलब्ध झालेलं नाही आहे त्यासाठी देवा जाधवर सरांनी यूट्यूब चॅनलवरती त्यांचे दरमहा प्रत्येक महिन्याचा आढावा घेतलेला चालू घडामोडीचा व्हिडिओही त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा फायदा आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून करावा अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. या ठिकाणी आपली बॅच 23 तारखेपासून सुरू होत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा घ्यायचा आहे तर त्यांनी ॲपवरती जाऊन द युनिक अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून घ्यावा आणि तिथं दिलेल्या किंवा या दिलेल्या नंबरवरती काही अडचणी आल्या असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधावा. धन्यवाद.